ज्या जोमात आपण न्यू इयर 31 साजरे करतो ना, ज्या पार्ट्या करतो त्याच जोशात आपल्याला गुढीपाडवा देखील साजरा केला पाहिजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा, आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना हे नवीन वर्ष खूप सुखाचे आणि समृद्धीचे जावो. तर आपण आपल्या घरी पूजा केली आहे पाडव्याची आणि आपण आता निघतोय गिरगावला जायला. तिकडे घरी गुढी पण उभारतात आणि गिरगावला शोभायात्रा पण असते, तर ती बघायला आपण जाऊया. त्याच्या आधी आपण जायचंय रायनो, काळू आणि पांढरी या तिघांची पूजा करायला. चला निघूया. आणि थांबा, मी तुम्हाला दाखवते माझा छावा. मी पण रेडी झालोय आणि आज सगळ्यांना तुम्हाला आपल्या नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर जाऊया, आपण निघूया. आज खूप एक्साइटेड आहे मी. आपल्याला आज बघायचं आहे गिरगावची शोभायात्रा. आणि म्हणजे तिकडे खूप आपले मराठी संस्कृती जपण्याचा कार्यक्रम असतो. खूप सारे रत्न स्नेल हो, म्हणजे विविध प्रकारचं असं प्रदर्शन असतं. रथ असतो, ध्वजपथक असतं, ढोलपथक असतं. तर त्यात आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला निघूया. आणि नक्की कमेंट करून सांगा अक्षय आज कसा दिसतोय. कारण याच पहिल्यांदा मी असा गेटअप केलाय, चंद्रकोर. तर चला निघूया. आपल्या तिन्ही पण गाड्या आपण लाईनमध्ये लावल्यात. काळू, रायनो आणि पांढरी. आता मी पटकन ह्याची पूजा करून घेते. पहिली आपण आपल्या काळूची पूजा करतोय, कारण की घरामधली पहिली गाडी आहे आपली. काळूला आपल्या जवळजवळ किती वर्ष झालीत? 12 वर्ष आले तिला. 12 वर्ष आलेत काळूला. जेवढी आपल्याला वर्ष जेवढे आम्हाला दोघांना वर्ष आलेत त्याच्या 1 महिना आधी काळवायला असेल ना. एप्रिल बरोबर. लाव त्याच्यात आरशाला पण. तर काळूची पूजा झाली आपल्या. आता आपल्या पांढऱ्याची पूजा होते. ही 2 नंबर गाडी आहे. हिला झालेत आपल्याला 9 वर्ष. 2016 घेतली. आता आपला रायनोचा नंबर आहे, ज्याला ते 1 वर्ष होईल. सर्वात छोटा मेंबर असून घरातला सर्वात मोठा माणूस. छोटा मेंबर असून घरातला सगळ्यात मोठा मेंबर आहे आमचा तो. आणि त्यासाठी हार पण मोठा आहे. त्याचा पहिलाच गुढीपाडवा. हां, त्याला तर 1 वर्ष होईल बरोबर, 22 जूनला. तर आपल्या तिन्ही गाड्यांच्या पूजा झाल्यात आणि आम्ही निघालोय आता शोभायात्रा बघायला गिरगावमधली. आणि एक सांगायचं राहून गेलं माझं. ॲक्च्युली तिथे ना सर्वात जुनं जे ढोलपथक आहे ते गिरगावचं ध्वजपथक आहे. तिथे स्नेहलने 2 वर्ष ढोल वाजवला होता सुद्धा 2009 मध्ये. आणि आता
2012 आणि 2013. हा सॉरी 2012 आणि 2013 मध्ये. तर त्याचा पण व्हिडिओ भेटला तर मी या व्हिडिओ क्लिपमध्ये नक्कीच ॲड करेन, तुम्हाला बघायला मिळेल. कसा होता स्नेहल एक्सपिरियन्स? माझा खूप मस्त, खूप एनर्जेटिक. मी बघितला व्हिडिओ तिचा, छोटीशी होती, तिच्या वेळा डोल आठवता. तर बघूया आज खूप धमाल येईल. शोभायात्रा खूप मोठी असते, कदाचित आम्हाला लेट झाला असेल पण आम्ही पूर्ण ते रथ वगैरे जे आहेत म्हणजे जे सगळे काही वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न इथं असतो तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. जातोय आम्ही, आता आहोत आम्ही फ्रीवेवरती ना स्नेहल? फ्रीवेवरती. ॲक्च्युली गिरगावात मजा खूप वेगळी असते. सगळेच सण असे खूप उत्साहाने साजरे केले जातात. मग ते गणपती असू दे, गुढीपाडवा असू दे, किंवा मग गोकुळाष्टमी, होळी, सगळ्याच सणांची म्हणजे वेगवेगळी मजा असते. आता ही गुढीपाडव्याची तर तयारी जी आहे म्हणजे ते गिरगाव ध्वजपथक 2005 मध्ये सुरू झालं. बरोबर. आणि ते मुंबईतलं सर्वात पहिलं ध्वजपथक आहे. तर त्यात मी म्हणजे मी 9वी आणि 10वीला असताना गेलेले, एकदा ध्वजपथकात आणि एकदा डोल पथकात. आणि मग एकदा आजीने मला बघितलं डोल वाजवताना, जे मी वाडीत वाजवलेला. आणि मग जे त्याच्यानंतर आजीने मला जाऊनच नाही दिलं. ती म्हणाली नाही जायचं, मुलीने एवढा मोठा डोल नाही वाजवायचा. मग त्याच्यानंतर ऍक्च्युली मलाच वेळ नाही मिळाला, तिच्यामुळे असं नाही, तिने बघितलं म्हणून काळजीपोटी ती म्हणाली की नको जाऊ. त्याच्यानंतर माझंच कॉलेज एवढा लांब वगैरे होतं आणि अभ्यास वगैरे, त्यामुळे मला वेळ नाही मिळाला. स्कूलमध्ये असताना मॅनेज होऊन जायचं. सॅटर्डे संडे प्रॅक्टिस असायची, तेव्हा जी प्रॅक्टिस असायची ती पोलीस जिमखानाला असायची, मरीन ड्राईव्हला. दर सॅटर्डे संडेला जायचं प्रॅक्टिसला. आणि प्रॅक्टिस 3 महिने आधी सुरू व्हायची, डिसेंबर जानेवारीपासून. खूप मज्जा असायची वेगवेगळी. स्नेहल जुन्या आठवणी सांगते त्याच्या, आणि त्याच आठवणी ताज्या करण्यासाठी आज पुन्हा आम्ही निघालोय गिरगावला. माझ्या दरवर्षी होतात, आता यावर्षी थोडं वेगळं वाटतंय कारण यावर्षी लग्नानंतरचा पहिला पाडवा, त्यामुळे मी चालले गिरगावला, नाही तर मी गिरगावलाच असायचे. आणि खूप धमाल येईल, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ऍक्च्युली ज्या शोभायात्रा आहेत ना तसे एक डोंबिवलीला सुद्धा असते, त्यानंतर ठाण्याला आणि गिरगावला. तर गिरगावमधली सगळ्यात मोठी असते. कुर्ल्याला पण असते, कुर्ल्याला पण रिसेंटली म्हणजे मला वाटतं 4-5 वर्ष झाले असतील सुरू झाले. आणि ती जी कुर्ल्याची आहे ती माझी ताई आहे, तिचं पण यूट्यूब चॅनल आहे. मला तिचा व्हिडिओ मिळाला तर ती लिंक पण मी इकडे देईन. हर्षा ताई म्हणून तिचं, मला आता तिच्या चॅनलचं नाव नाही आठवत आहे, पण हेमाज डान्स अकॅडमी हे तिच्या चॅनलचं नाव आहे, सॉरी. आणि तिने पण तिकडे त्यांच्या त्या एरियामध्ये सुरू केली आहे. त्याला पण आय गेस 3-4 वर्ष झाले असतील. त्याच्यानंतर आता मी रिसेंटलीच इंस्टाग्रामवर बघितलेलं की अंधेरीला पण सुरू होते शोभायात्रा. त्यामुळे असं ऐकून पण भारी वाटतं की शोभायात्रा म्हणजे असं एक बोलतो ना, आपली जी परंपरा आहे किंवा आपली जी मराठमोळी पद्धत आहे त्याचा वारसा लोक पुढे नेत आहेत. भारी वाटतं. म्हणजे आपण पण प्रयत्न केले पाहिजेत या गोष्टीसाठी, कारण की थोडा वेळ काढून, ऍक्च्युली आपला सण आपला नवीन वर्ष आहे तर आपण त्यासाठी वेळ काढला पाहिजे. ज्या जोमात आपण न्यू इयर 31 साजरे करतो ना, ज्या पार्ट्या करतो त्याच जोशात आपल्याला गुढीपाडवा देखील साजरा केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि आम्ही तर करतो, म्हणून आम्ही एवढे असं नटून थटून चाललोय. तर चला, तुम्ही पण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या शोभायात्रेला जॉईन करा आमच्यासोबत. तर चला, फायनली आम्ही पोहोचलोय गिरगावमध्ये. थोडासा उशीर झालाय. पोलीसवरती गुढी उभे केले, सुंदर. आपल्या गणपतीची मूर्ती आहे मस्त. मूर्तिकार
रावी मांडुसकर यांच्या घरचा गणपती. सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इकडे मंडळी खूप सुंदर बुलेटवरती एक सुंदर प्रकारे पोशाख करून बसले. माननीय श्री आकाशराज पुराणे खूप सुंदर बघा किती गाडी सजवले. खूप सुंदर दिसत. काय नाव मित्रा? अक्षय जोडते. अक्षय, अरे हे पण अक्षय. खूप सुंदर. इकडे बघा देवीची मूर्ती आहे हत्तीवरती बसवलेली. मागे आपला विठुरा आहे. सुंदर.
आम्ही पोचलोय गिरगावला जी. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. उन्हात ना कापून आली ना म्हणून हा तुला खाऊ. चल चल मी नेते, चल घरात चल. आपली गुढी आहे आणि आंबेवाडी आणि हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना. सगळ्यांना. चलो आम्ही आता पूजा करतोय गुढीची आपल्या. हॅलो हॅलो मी काढतो ना आता. इथे लग्न झालं एवढ्या वर्षात आज हे बघितलं सगळं. आता चालू आहे इथे मम्मी ओळखी चालू आजच चालू माझ्या झालं. पहिलं नव्हतं. पहिलं नव्हतं. आत्ताच चालू आहे. यावर्षीच चालू आहे. दिसतंय का? काय कोण बोललेलं समजे नाही. एवढं ते वाजवत होते. उलटा काय करता?